tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. बात यहाँ पे होने जा रही है कुक्षित चैंपियन बनाम एनएम ब्लास्टर के नया और प्रारंभ करते हुए सागर और ये गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई काफी ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई और विश्वनाथ ठाकुर इशारा कर रहे हैं 22-4 रन का और इस तरीके से अतिरिक्त रन से अपना खाता यहाँ पे खोला है एनएम ब्लास्टर ने। 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर है, जबकि टॉस जीता है एनएम ब्लास्टर के संघनायक ने और पहले बल्लेबाजी करने का निर्णय यहाँ पे लिया है। और ये गेंद काफी ज्यादा बाहर थी, लेकिन उसका पीछा किया इस मर्तबा भूषण पाटिल ने और कड़ा प्रहार किया था, कवर ड्राइव किया गेंद को, बंदूक की गोली की तरह निकलती हुई गेंद सीमा रेखा के पार और यह 4 रन। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 8 रन। दीपक पाटिल जी की तरफ से राहुल मोरे के लिए हर छक्के के लिए 500 रुपए का पारितोषिक। फिर एक बार कवर ड्राइव खेला और गेंद चलेगी सीमा रेखा के पार और ये 4 रन। सागर काफी महंगे साबित हो रहे हैं इस ओवर में। ये बहुत अच्छी गेंद थी, इस मर्तबा अंदर की तरफ लेके गए थे गेंद को, मिडॉन के क्षेत्र में गेंद को खेला और 1 रन दौड़ के अर्जित किया है। स्ट्राइक रोटेट हुआ है। अब राहुल जिनके ऊपर यहाँ पे इनाम लगाया गया है, हर छक्के के लिए 500 रुपए का पारितोषिक उनको दीपक पाटिल जी की तरफ से रखा हुआ है। तो देखते हैं राहुल यहाँ पे कितने छक्के मारने में सफल हो पाते हैं, ये तो आने वाली गेंदबाजी यहाँ पे बताएगी। सागर ये गेंद गुडलैंड पे टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद और विश्वनाथ ठाकुर सर इशारा कर रहे हैं बिल्कुल रामदेव बाबा के स्टाइल में, वाइड बॉल का इशारा हुआ उनकी तरफ से और इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 14 रन। बहुत अच्छी गेंद थी, फिर एक बार अंदर की तरफ ले आए थे गेंद को, ऑफ स्टंप के बाहर गेंद ने टप्पा खाया था और अंदर की तरफ आई थी गेंद, लेग स्पिन होती हुई गेंद और कोई भी रन नहीं बना। बाकी का तमाम का विकेट कीपर ने किया। कुल स्कोर है 14। इस ओवर की अंतिम गेंद और ये देखते हैं वाइडिश मिड विकेट के ऊपर से गेंद जा रही है और 4 रनों का इशारा कर रहे हैं। पुष्पक, जैसे हमें समय मिलेगा हम लोग कई सारी यादें हमारी साझा करेंगे हमारे नई मुंबई के श्रोताओं के सामने। और देखिए कितना बेहतरीन ये स्ट्रोक, लॉफ्ट कर दिया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से और ये भूषण पाटिल के बल्ले से निकलता हुआ छक्का। डीजे थैंक यू डीजे। तो कुल स्कोर में इजाफा हुआ इस छक्के के सहायता से। कुल स्कोर है 24 रन एनएम ब्लास्टर का। इस ओवर की अगली गेंद इस मर्तबा गुडलैंड पे टप्पा खाने के बाद गेंद को बाहर की तरफ ले गए थे गेंदबाज मंगेश। उनके भूषण पाटिल इनसाइड आउट होके खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। बाकी का तमाम काम विकेट कीपर ने किया। बहुत अच्छी गेंद थी, वुडलैंड पे टप्पा खाने के बाद अंदर की तरफ ले आए थे गेंद को, नीचे रहती हुई गेंद हल्के हाथों से भूषण पाटिल ने गेंद को खेला। बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में 1 रन तोड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने, अपने अपने छोर बदले। कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 25 रन। ये दूसरा ओवर प्रगति पे है। 2 ओवर पावर प्ले के, ये 5 ओवरों का मुकाबला है, इसलिए 2 ओवर है इस
मुकाबले में पावर प्ले के अब क्षेत्र रक्षण में तब्दीली की जा रही है। जैसे ही यहाँ पे राहुल बल्लेबाजी के लिए आए, राहुल के हल छक्के के लिए दीपक पाटिल जी की तरफ से 500 रुपए का नकद इनाम। ये गेंद हाथ से निकली नहीं, गेंद सटी। ऐसा कभी कभार होता है क्रिकेट पे, डिलीवरी करना चाहते हैं गेंदबाज लेकिन गेंद हाथ से नहीं छूटती है, और उसी तरह से कुछ हुआ यहाँ पे मंगेश के साथ। फिर एक बार मंगेश तैयार दूर वाले छोर से, ये गेंद इस मरतबा गेंद आने का इंतजार किया, गेंद को कवर के क्षेत्र में खेला 30 गज के दायरे के अंदर की तरफ, जहां पे क्षेत्र रक्षक बिल्कुल मुस्तैद, कोई भी रन नहीं बना। स्कोर अभी भी 25 के कुल योग पे अटका हुआ एनएम ब्लास्टर का। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज मंगेश और उनके सामने राहुल, जो कि रन बनाने के लिए यहाँ पे तरसते हुए नजर आ रहे हैं। इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, खाली क्षेत्र में गेंद को ड्राइव कर दिया, लॉन्ग ऑफ सीमा रखे के बाहर गेंद 4 रन। डीजे थैंक यू आदेश, थैंक यू। तो कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 29 रन। अभी भी इस ओवर की एक अंतिम गेंद आनी शेष है। महंगे जरूर यहाँ पे साबित हुए हैं गेंदबाज मंगेश, राहुल, जिनके लिए यहाँ पे दीपक पाटिल जी ने हर छक्के के लिए 500 रुपए का नकद इनाम रखा है। अब देखते हैं कितने जल्दी हरकत में आते हैं यहाँ पे राहुल। फिर एक बार मंगेश तैयार, इस ओवर की अंतिम गेंद बायां से राउंड द विकेट। ये गेंद टप्पा खाने के बाद एकाएक ऊपर की तरफ आती हुई डीप मिड विकेट के क्षेत्र में गेंद को एक बाउंस के बाद वहां के क्षेत्र रक्षक ने फील्ड किया, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। ओवर की समाप्ति हुई है। तो किशोर आ रहे हैं गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए, और आउट। लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद हवा में गई और इस तरीके से ये विकेट का पतन हुआ। राहुल आउट होकर वापिस जा रहे हैं पैवेलियन की तरफ, जबकि टीम का कुल स्कोर है 30 रन। थैंक यू डीजे आदेश। तमाम क्रिकेट श्रोताओं के जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा, यहाँ पे नवी मुंबई, मेरे ख्याल से एनएम ये नवी मुंबई प्रीमियर लीग को देखने के बाद कई आयोजकों में जोश आया है। ये रिवर्स स्वीप करने का प्रयास, कनेक्ट नहीं कर पाए, गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 22 का इशारा कर रहे विश्वनाथ ठाकुर सर, और ये 4 रन। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 34 रन। मुझे 3 आयोजक मिले अभी, मैं जब खाने के वक्त के लिए जा रहा था, उन्होंने मेरे को बताया कि प्रदीप विजय ने अनाउंसमेंट मत करना, हमारे तरफ से 5-5 लाख रुपए की प्रतियोगिता नवी मुंबई में होने वाली है। तो मेरे ख्याल से ये नवी मुंबई प्रीमियर लीग देखने के बाद कई लोगों के जहन में जोश आया है, और उसके वजह से आने वाले समय में नवी मुंबई में चमकदार क्रिकेट देखने का अवसर तमाम क्रिकेट श्रोताओं को मिलेगा। ये गेंद फिर एक बार रिवर्स स्वीप करने का प्रयास, लेकिन कनेक्ट नहीं कर पाए। अपने मन ही मन मुस्कुरा रहे भूषण पाटिल कि क्यों गेंद मेरे से कनेक्ट नहीं हो रही है, और इस तरीके से कोई भी रन नहीं बना। देखिए दोनों भी खिलाड़ी एक ही टीम में शिरकत करते हैं, किशोर और भूषण पाटिल, लेकिन आज अपोजिशन में खेल रहे हैं। यही एक अच्छे प्रतियोगिता की खूबी होती है, और ये सारी खूबियां यहाँ पे नवी मुंबई प्रीमियर लीग में दिखाई दे रही है। अब इस मरतबा काफी ऊंचा चला गया स्ट्रोक, और वाइडिश मिड विकेट के क्षेत्र रक्षक ने कोई गलती नहीं की, और इस तरीके से भूषण पाटिल आउट होकर वापस जा रहे हैं। दूसरा झटका यहां पे पहुंचा है एनएम ब्लास्टर को, उनके भरोसे के बल्लेबाज भूषण पाटिल आउट होकर वापस जा रहे हैं। कुल स्कोर है 34 रन। थैंक यू। पुष्पक पाटिल मेरे बगल में बैठे हुए। पुष्पक, हमारा तो बिझनेस है, लेकिन जो तनख्वाह लेते हैं, ये जो गायक है बिल्कुल सही फरमा रहे हैं की जेव्हा पगार होतो तेव्हा 2 दिवसातच तो संपतो। 50,000 असो किंवा 75,000, 2 दिवस नहीं सर, 1 तासातच। तो 1 घंटे में पगार खत्म हो जाता है। राणा सर को भली भांति पता होगा, क्योंकि ये उद्योगपति और कई लोगों की रोजी रोटी चलती है इनके तनख्वाह के ऊपर। ये गेंद इस मरतबा
बैकफुट पे जाते हुए गेंद को पुल कर दिया है, शॉर्ट आर्म पुल किया था, एक बाउंस के बाद गेंद सीमा पार, वाइडिश मिड विकेट सीमा रेखा के पार चली गई और ये 4 रन। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 38 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे है। गेंदबाजी कर रहे हैं किशोर। 5 ओवरों का ये मुकाबला। संदेश बहुत बहुत शुक्रिया आपको, हमने देखा नहीं था, सॉरी। जहां जहां भी क्रिकेट के मुकाबले होते हैं संदेश अपनी उपस्थिति जरूर दिखाते हैं, इसमें कोई संदेह नहीं है। तो इस तरीके से कुल स्कोर में यहाँ पे इजाफा हुआ है, कुल स्कोर है 40 रन और विकेट टप्पा पडले, त्याच्यावर फ्लाईट दिली होती, फ्लाईट दिल्यानंतर थोडं थांबला फलंदाज आणि त्याला हलक्यात त्याने स्टेअर केली होती, दिशा दिली होती मिड विकेटला। एक धाव मिळते फलंदाजाला। धावसंख्या NM ब्लास्टरची पोचलेली आहे 41 वर, 41 लॉस ऑफ 2 विकेट। भूषण त्याच्यानंतर राहुल हे तंबूत परतले। पुन्हा तर लेग ब्रेक जरूर मारायचा, पण काय जबरदस्त फुटवर्क होतं इथे, मात्र अलगद सहज गद्या जैन डुबलेला आहे आणि फलंदाजा सरळ तंबूचा रस्ता पडला। विकी सॉफ्ट डिसमिसल, सेंडिंग बॅक टू द पवेलियन। डीजे पहिला गाव माझा जंगली होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता, पहिला गाव माझा। थँक्यू व्हेरी मच प्रदीप। कालपासून IPL आपण बघत होतो, 2008 मध्ये या IPLचं उघड तू म्हणतेस जे प्रीमियर चॅम्पियन्स लीग कपिल देवच्या नेतृत्वाखाली कोणते BCCD ICL इंडियन चॅम्पियन्स लीग म्हणजे पूर्णपणे कपिल देव सारखा धुरंधर, पण कुठेतरी BCCD त्याला परवानगी नव्हती, त्यामुळेच ह्या खंडित झाल्यानंतर चेंडू एज लागून गेले होता, डबल माइंडेड मध्ये होता, शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण चेहऱ्यापर्यंत पोहोचत नाही। तर म्हटल्यामुळे कपिल देव सारख्यानंतर 25 वर्ष झाल्यानंतर BCCनं 25 लाखाचं 1983 ला जे पारितोषिक दिलं, त्यासाठी कपिल देवच्या या धोरणाबद्दल ते 25 लाख रोखून धरले होते। हॅलो कोण? 36 अक्रॉस द बॅट, सुपर्ब टाइमिंग, मिडल ऑफ द बॅट एंड 6। फोन चेंज किया ना वाला वाटे मला बापाचे दरिद्रा। थँक्यू। 47 धावा होत आहेत, 4थं षटक, 5 षटकांची लढत आहे। किशोर पुन्हा एकदा बॅटची एज आउट आहे, आउटसाइड एजला क्षितिजला मात्र चकवलं होतं जरूर, पण एक जबरदस्त कॉन्टॅक्ट झालेला आहे। पहिला चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट, डॉट 6 डॉट। प्रदीप संडी आपने सही बात यहाँ पे छेड़ी है। जो ICL हुई थी उसको हरी झंडी नहीं दिखाई थी BCCI ने, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने, इसलिए वो डावाडोल हो गया। उसके बाद IPL BCCI की तरफ से प्रोडक्ट हुआ था और इसीलिए लंबा रेस का घोड़ा है वो IPL। एंड 4 रन, 4 रन, सुपर्ब शॉट, बेहतरीन टाइमिंग। TJ तर प्रदीप आता 4 षटकं संपलेले, 4 तर 5व्या षटकाला आरंभ होत आहे। गोलंदाज आहे शरद, शॉर्ट पिच डिलिव्हरीचा टप्पा पडल्यानंतर बॅकफुट येणं शॉर्ट ऑफ पूल करतात, पण तसं होत नाही। बॅटचा आउटस्विंगला लागून तर थर्ड मॅनला लॉंग चेस होते, परंतु अयशस्वी प्रयत्न सरळ छेद करतोय सीमापारेचा। चौकार मिळतोय, धावसंख्या 4 ने पुढे जाते, धावसंख्या 55। पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर MM ब्लास्टर हा संघ पोहोचले। सैंडी मेरे ख्याल से यहाँ पे प्रेमनाथ पाटिल जी बैठे हुए मेरे दाहिनी तरफ, उनकी टीम कल यहाँ पे हार गई है, इसलिए मायूस जरूर यहाँ पे नजर आ रहे हैं। लेकिन मेरे को 100 टाइम मिले होंगे ये प्रेमनाथ पाटिल ऐरोली में, मेरे को कभी भी बताया नहीं उन्होंने कि मेरी भी टीम NMPL में खेल रही है। देखिए यार कितनी दुख की बात है प्रेमनाथ दादा। पुन्हा एकदा हुक, परंतु दोन्ही फटक्यांवर हा क्षितिज निश्चित खुश नसणार आहे, कारण फटके त्याला लौकिकेला सजेशन होते। 4 धावा जरूर मिळत आहेत दीपेशने। दीपेश अगसकरचं खरोखरच मी एक वेळेला बराच वेळा गुण गारू, कारण एक्स्ट्रा कव्हरला एक कोपर खेळण्यामध्ये पहिल्यांदा षटकार मी याच्या पद्धतीने बघितला। रविकांत नंतर रविकांत मात्रेने जरूर लगवलं होतं MR बाउचर, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा षटकार याच्या फळीत मध्ये लावला। एकदम होणार खिलाडी, सैंडी दिग्गज खिलाड़ियों में से एक खिलाड़ी है ये।
गुड शॉट. टायमिंग मिळत नाही. एक धाव जरूर मध्ये स्ट्राईक रोटेट होते. दोन्ही फलंदाज आहे सतीश आणि दीपू हे तन्वी कोपरखेडण्याकडून खेळतात. आता बघूया या NM ब्लास्टर सारखी दोघांची भागीदारी कितपर्यंत होते. तोपर्यंत शेवटचं हाणामारचं षटक चालू आहे. याच्यानंतर फक्त 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये किती स्कोर लांबला जाईल हे मात्र सतीश आणि दीपेशला माहित आहे. सद्यस्थिती आहे 63 गडी बाद. राईट हँड ओव्हर द विकेट शरद तो सतीश. हुक जरूर केला. हुक मध्ये 3 टायमिंग 3 नजाकत नव्हती. सहजगत्या चेंडल्याचा प्रयत्न असफल झाल्याने हा सरळ चेंडू सीमारेषेच्या ओलांडून सीमापार. थँक्स व्हेरी मच. 64वा शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे याच्या बघायला सतीश जाईल समोरच शरदला. टायमिंग बिलकुल खराब. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र सहज साधा झेल सुटला गेलेला आहे. जीवनदान मिळतं फलंदाज सतीशला. 2-1 धाव जरूर मिळते. दीपेशकडे शेवटचा चेंडू कदाचित ती नजाकत दाखवण्याचा विचार असेल ज्यासाठी आपण एक्स्ट्रा कव्हरला ओळखत होतो. पूर्णपणे ओळख आपली एक्स्ट्रा कव्हरची आहे. एक्स्ट्रा कव्हरचा शॉट बघायला निश्चित प्रेक्षकांना आवडेल. पण शरद काय हुकूमत गाजू देतोय. हो तसं होत नाही. इथे मात्र मुन्हा आपला चकून गेल्यात. वाईटिश दीप लांगॉनला क्षेत्ररक्षण सज्ज आहे. 2 धाव मिळतात दीपू अगास्करला. पहिल्या डावातले 5 षटकं NM ब्लास्टरचे संपलेले आहे. या 5 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यापर्यंत आतापर्यंत 67 धावा लावल्यात. कॉमेंटेटर सँडी अनुप आणि किशोर. 68 धावांचा लक्ष आहे. टप्पा उडल्याचा जोर दिलेला खांद्यावर झपकन चेंडू उचललेला आहे. सुरेख असे चेंडू. धारावी स्ट्रायकर्स आणि ट्रायडंट नवी मुंबई आपले कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. फॉर्म घेऊन जा. फॉर्म मध्ये लवकरात लवकर प्लेइंग 11 फिलअप करा. धारावी स्ट्रायकर आणि ट्रायडंट नवी मुंबई दोन्ही कॅप्टन या सर. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न थोडासा चकलेला आहे. चकवतो वारंवार. या गोलंदाजांनी फार जबरदस्त गोलंदाज टाकले. पूर्ण स्पर्धेमध्ये धर्मेंद्रनं आपल्या स्विंगचा नॅचरल स्विंगचा सरस वापर केला. प्रदीप दॅट इज सुपरबली बॉलिंग अनालिसिस बॉलिंग. वन शॉट थर्ड मॅच शॉट फान लाईक राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा 2 चेंडू अनुप सारख्या फलंदाजांना स्थापत. सचिन नाईक धारावी स्ट्रायकर्स आणि माजिद ट्रायडंट नवी मुंबई कर्णधार नाणेफेक करून घेण्यासाठी समालोचक समोर या. बोथ कीपर ऑफ स्पेशल रेक्वेट कम इमिजिएटली इन फ्रंट ऑफ द कॉमेंट्री फोटोस. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ सुपर बॉल. हलकीशी अपील. स्पष्ट नकार दिला. तर फलंदाजाचा विचार केला तर पर्पल कॅप माजिदच्या डोक्यावर आहे. पण फलंदाजासाठी ओळखला जातो. तोच माजिदच्या डोक्यावर पर्पल कॅप जाते. आगल्या वेगळं वाटतंय परंतु त्याच्यामध्ये ऑलराऊंडरची भूमिका ही महत्वाची आहे. पूर्णपणे सोहेल तन्वीर या 2008 मध्ये इज अ पर्पल कॅपचा IPLचा मानकरी ठरला होता प्रदीप. आणि शॉन मॉस इज अ ऑरेंज कॅप. लेफ्ट हँड सुरेख चेंडू अँड ब्रेक द डावी एसटी वाकवलेले ना. पहिला हादरा 5 डॉट आणि 1 विकेट म्हणजे 5 चेंडू लगातार सलग. पहिला असा गोलंदाज असेल तो निर्धाव षटक निर्धाव विकेट टाकण्याचं मानकरी या अगोदर झालेलं आहे. म्हणजे निर्धाव षटक झालंच नाही. पहिला गोलंदाज असेल धर्मेंद्र. टाकायचं बाकी आहे बरोबर. ती संधी आहे. म्हणजे अजूनही गोलंदाजांनी 5 लगातार डॉट काढले नाही. अर्चन प्रदीप काय म्हणशील धर्मेंद्रच्या गोलंदाजीबद्दल. हेलो. इन 5 गेंदे उन्होंने डॉट निकाली है और 1 सफलता भी उन्होंने प्राप्त की है. तो बिल्कुल सही बात आपने छेड़ी है कि इस तरह का प्रदर्शन इसके पहले नहीं हुआ है. तो अब सभी की निगाहें यहाँ पे जमी हुई है धर्मेंद्र के ऊपर कि ये जो ओवर है क्या ये ओवर धर्मेंद्र मेडन फेंकने में कामयाब होते हैं. यानी कि नवी मुंबई प्रीमियर लीग 2015 का ये मुकाबला है. और राणा सर भी बता रहे कि शायद ये मेडन ओवर फेंकेंगे. राणा सर बोल रहे हैं कि मुझे विश्वास है कि ये ओवर मेडन जाएगी. देखते हैं राणा सर का अनुमान यहाँ पे सही निकलता है या नहीं. बघूया. संधीचा सुवर्ण संधी आहे. स्पर्धेचा पहिला गोलंदाज असेल. ओ येस तसंच झालेलं आहे. राणाजींचं जे मत होतं जे पूर्णपणे अगोदर सांगितलं की निर्धाव सेट आहे तसंच झालंय. अभिनंदन धर्मेंद्र. टाळ्या ठोकून साबित केलं होतं आय एम द बेस्ट ट्रायडंट बॉलर. येस इट इज. तसं झालंय. पहिलं निर्धाव षटक येणाऱ्या 24 चेंडूने लक्ष असेल जे पहिलं लक्ष होतं तेच 68 धावांचं.
लेफ्ट हँड अजूनही लेफ्ट हँड गोलंदाज होतोय. इथे माझं लॉप केलंय. लॉप करताना ते टायमिंग नव्हतं जे टायमिंगसाठी हा फलंदाज ओळखतात. 2 धावा जरूर मिळत आहेत आणि भूषण मात्र फलंदाजाला काहीतरी वेगळं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आगळं वेगळं त्याला कुठेतरी मात्र फसवण्याचा प्रयत्न होता. तसं होत नाही. 2 धाव मिळत आहेत. संघाचं आणि स्वतःचं खातं खोडलं जातं 2ने. लक्ष्य 68 धावांचं प्रदीप. धीरज गोलंदाज आणि हा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट शॉर्ट पिच दिल्यावरती त्याला हलक्या त्याने फ्लिक केलं होतं शॉर्ट फाईन लेगला. दॅट इज नजाकत भरलेल्या मनकाट्याच्या साह्याने मोडलेले असे फटके वारंवार बघायला मिळतात. इज द बेस्ट शॉट ऑफ द हाय क्रिकेट क्लास. 1 धाव मिळते. धावसंख्या 3 वर. 3 लॉस ऑफ व्हेरी कॉस्टली विकेट. अनूप ऑफ द कुक्षत गजानन स्कीपर नाव प्ले इज द कुक्षत चॅम्पियन. One for slip, shot backward, get it, shot backward, shot point deep, long on, long off. Shot point leg, shot mid wicket and shot square leg. Oh, edge ला लागलाय. सहज गत्या पकडलेल्या. कोणते मात्र जास्त इफेक्ट भूषण लागलाय. दुसरा हादरा बसलाय कुक्षेत चॅम्पियन संघाला. केवळ 3 धावसंख्येवर प्रदीप. सैंडी दोनों टीम के खिलाड़ियों के पास देखिए दोनों तरफ के खिलाड़ियों के कंधे झुके हुए नजर आ रहे हैं क्योंकि दोनों को पता है कि दोनों भी टीमें इस प्रतियोगिता से करीब करीब बाहर हो चुकी है और इसलिए उनमें मायूसी साफ तौर पे झलक रही है. खास करके भूषण पाटिल के पास देखिए मैंने भूषण पाटिल के ऊपर गौर किया है जब से ये मैच शुरू हुआ है. ये अंतिम मैच उनका तो उनकी जो निगाह है ये जमीन की तरफ है और अपने आप से वो सवाल कर रहे हैं कि क्यों मेरी टीम इस प्रतियोगिता से किस तरह से बाहर हुई. क्या करना चाहिए आने वाले 2016 के लिए. किस तरह की तैयारी करनी चाहिए. ये बड़े बड़े क्रिकेट के सितारे जरूर अपने मन ही मन सोचते होंगे. निश्चित. कारण चुका सुधारणं परिवर्तन करणं हेच तर क्रिकेटचं चांगल्या क्रिकेटचं लक्षण आहे. आणि त्याच्यानंतर जसं पूर्णपणे पहिल्या दुसरं वर्ष साफ चेन्नई बँगलोर म्हणजे चेन्नई MS धोनीची जी टीम होती पूर्णपणे 2 वर्षामध्ये साफ अपसबल होती. 3रं वर्ष त्यांना उगार लागलं होतं. म्हणजे याच्यानंतर जे हारलेल्या टीम आहे 2016 साल कदाचित त्यांचं असेल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. गुड शॉट ऑफ ड्राईव्ह केलं होतं. क्षेत्ररक्षण खोलवर आहे तोपर्यंत सहजगत्या मुनाफ हा खाता खोलतोय. बोंडकोडे 11 संघाचा एक धुवाधार फलंदाज आहे. 1 धाव मिळते मुन्नाफला. 1 धाव पुढे सरकतोय. 68 धावसंख्येला उत्तर देताना कुक्षत चॅम्पियन संघ 4 वर. 2 गडी बाद 4 अशी खराब स्थिती आहे. एकदम बिलकुल नाजूक स्थिती आहे. तमाम प्रेक्षकांना आसुरलेले असेल चांगले फटके. मुनाफ त्याच्यानंतर संदेश याच्या फलंदाजीमधून किशोर याच्या फलंदाजी कधी बघायला मिळत आहे. कारण किशोर आणि मुनाफ यांच्या मनगटात तीच रग आहे. तो सळसळतं रक्त नेहमीच संचारच असतं. पण ते मैदानात येणं दाखवणं प्रेक्षकांना मनोरंजन करणं त्यांच्या हाती असणार आहे. पुन्हा एकदा गुड शॉट. नो मॅन इज अँड 4 रन्स. सुभाष शॉट डीजे. दुनिया चले पछाड़ी तो मैं चलूं आगाड़ी. ट्रायडंट नवी मुंबई कॅप्टन धारावी स्ट्रायकर कॅप्टन सचिन नाईक लवकर या सर. त्याचे शेवटचे मॅच देखील 5 ओव्हरची खेळवावी लागेल. 8 धावा मिळत आहेत. 8 धावांवर स्कोर पोहोचते. लक्ष्य 68 धावांचं. धीरज येणार किशोरसाठी. ओ येस कमिंग अँड मार्वस. ओ ग्रेट ॲब्सोल्युटली ग्रेट. निश्चित वाचवलेल्या आहेत कारण प्रेक्षक स्तब्ध आहे. जबरदस्त षटकार पण काय जबरदस्त अटेम्प्ट आहे. विकी इज रामधुनो ग्रेट ऑलराउंडर. सुपर्ब यार क्लास. एक तुर्भ्याचा फलंदाज एक आहे क्षेत्ररक्षण तुर्भ्याचा. दोन्ही अक्षरशः विरुद्ध एका देशात पण विरुद्ध देशाला टोकं चांगला खेळ पाहायला मिळतोय. षटकार वाचवला जातोय. षटक 2 संपतात. स्थिती नाजूक आहे. 2 गडी बाद 9. लक्ष आहे 68 धावांचा. प्रदीप 3 षटकं शिल्लक आहे. 3 षटकामध्ये अक्षरशः धावांची पाऊस पडायला. सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक शिवरामजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. प्रकाशजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. प्रशांतजी पाटील साहेब यांचं आगमन इथे होत आहे. या तमाम मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत NMPL 2015 मध्ये. पुढचा चेंडू आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न येथे होतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली होती. लेग बाईसचा इशारा येतोय पंच विश्वनाथ ठाकूर यांचा.
एकाच धावेने भर येथे होत आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचतीये ती म्हणजे 12 वर. संतोष सर आणि प्रदीप सर नक्कीच संथ क्रिकेट येथे पाहायला मिळते, कारण दोन्ही संघांची आपण बघतो शरीर अशी थोडी खालावलेली दिसते. दरम्यान विकी जातोय पुन्हा एकदा मुनाफसाठी. मुनाफ आता मात्र सुंदररित्या खेळून काढलाय चेंडू, मात्र चेंडू अडूपर्यंत एकाच धावेने आरामात धावसंख्या पूर्ण करतोय, कारण धावांचा डोंगर नक्कीच उभा केलाय जिंकण्यासाठी. 68 धावांचं आव्हान असताना खंबे फलंदाज मात्र नक्कीच तंबूत परतले आहेत. अनुप आणि किशोर, संदेश माफ करा, किशोर आणि मुनाफ अशी जोडी आता मात्र खेळपट्टीवर असताना बघूया. किशोर आता मात्र नक्कीच आक्रमकता घेतलेली आणि लॉंग ऑफच्या दिशेने सरळ षटकार येतोय. 6 धावा. धन्यवाद डीजे. दरम्यान विकी जातोय पुन्हा एकदा. किशोर साठी वँग आपण बघितलं होतं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायावर चेंडू आढळतो आणि नक्कीच येथे 1 धाव पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते बॅटने लागतोय आम्हाला पंच कळवत आहेत. धन्यवाद. संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वर, 20 वर पोहोचते. दरम्यान विकी तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत असताना पुन्हा एकदा जातोय मुनाफ साठी आणि आता मात्र यष्ट्या उखाडला जात आणि मुनाफ मात्र तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज येतोय तत्पूर्वी किशोर मात्र नॉन स्ट्राईकला. विकी जातोय पुन्हा एकदा आणि स्विंग करून देतोय पहिला चेंडू आणि नक्कीच मोहर लागते षटकाराची. धन्यवाद डीजे. 26 धावसंख्या आतापर्यंत उभारले. NM ब्लास्टर्स यांनी 68 धावांचं आव्हान ठेवलं, ते म्हणजे कुक्षेत एक स्टार खेळाडू. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. स्विंग करून देतोय, हवेत चेंडू जातोय. पुन्हा एकदा आपण बघतोय डीप मिडविकेटला षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचते 32 वर. दरम्यान भूषण पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच आपण बघितलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. अंगावर चेंडू आढळतोय परंतु कुठली धाव येते नाही. आपण बघतोय भूषण आणि फलंदाजी करतोय तो किशोर. कुमार 11 तुर्भे या एकाच संघामधून दोघे जण खेळतात, परंतु आज आपण बघतोय ते म्हणजे नवी मुंबई प्रीमियर लीग 2015च्या निमित्ताने मात्र प्रतिस्पर्धी म्हणून खेळतात आणि अवांतर चेंडू पंच घोषित करतायत. खराब चेंडू गती मात्र दिशाहीन चेंडू तो टाकला जातोय आणि पंच घोषित करतायत अवांतर. अवांतर धावसंख्येमध्ये येथे भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 33 वर. रिव्हर्स फटका आणि चेंडू वन बाउन्सला जातोय चौकाराच्या दिशेने. काहीशी अडखळलेली खेळी नक्कीच. किशोर मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. धन्यवाद डीजे. 37 धावसंख्या. दरम्यान भूषण पुन्हा एकदा स्विंग करून देतो आणि पुन्हा एकदा मोहर नक्कीच लागते. आक्रमकता पाहायला मिळतोय किशोर कडून.
धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचते 43 वर. 68 धावाचा पाठलाग करताना किशोर. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय षटकार. थँक्यू डीजे प्रदीप सर. फलंदाजी बद्दल काय बोलाल किशोरच्या? देखिए बल्लेबाजी के बारे में बोलना तो किशोर के जैसा शायद ही कभी कभार खिलाड़ी पैदा होता है. क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं किशोर, इसमें कोई संदेह नहीं है. ये गेंद आने का इंतजार किया, हल्के हाथों से गेंद को ढकेल भर दिया और 1 रन दौड़ के अर्जित किया. स्ट्राइक अपने पास रखा है. देखिए आदरणीय विजय जी चौगुले सर मंच के ऊपर विराजमान है और अपने अतीत में अपने भूतकाल में खोए हुए नजर आ रहे हैं. अपने पुराने जमाने को याद कर रहे हैं विजय जी चौगुले सर, जब बचपन में उन्होंने क्रिकेट खेला था. 18 धावा समोर किशोर. रोहित गोलंदाज येतोय. बघूया किशोर काय करामत्ता दाखवतोय. लेफ्ट मोर मारा करतो. पहिलाच चेंडू सरळ जातोय सीमारेषे बाहेर आणि 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक आक्रमक लढत, प्रेक्षकांचा मनोरंजन. प्रदीप सर थँक्यू डीजे. क्या खिलाड़ी है. देखिए पिछले वर्ष पालक मंत्री चषक में सबसे ज्यादा रन मुकम्मल किए थे किशोर ने और मैन ऑफ द सीरीज का पुरस्कार प्राप्त किया था. वही किशोर देखिए कहीं पे भी उसकी जो चमक है ये कम होती हुई नजर नहीं आ रही है. लगातार खेल में निखार आ रहा है. लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं किशोर, इसमें कोई संदेह नाही आहे. नक्कीच तीच खेळाडूवृत्ती आहे ते किशोर कडून पाहायला मिळते त्याच्या फलंदाजीतून. दरम्यान पुन्हा एकदा जातोय रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर. आखोड टप्पाचा चेंडू. और सबसे बड़ी बात यहाँ पे ये है कि उनके जो ओनर है आदरणीय सूरज जी पाटिल सर, ये मुस्कुराते हुए नजर आ रहे हैं. हालांकि उनकी टीम जरूर प्रतियोगिता से बाहर हो रही है सर, लेकिन आने वाले समय में जब ऑक्शन होगा तब सूरज जी पाटिल जी जो है एक चुनिंदा खिलाड़ियों को चुनेंगे, इसमें कोई संदेह नहीं है. 5 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू. कमबॅक करतो रोहित. वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय किशोर. वैयक्तिक 45 धावा आणि संघाची धावसंख्या आहे ती 57. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. किशोर मॅन ऑफ द क्रीज. आणि आता मात्र अवांतर घोषित करतायत आणि चेंडू सरळ मला वाटतं साईड स्क्रीनच्या दिशेने चौकाराच्या दिशेने जातोय आणि 4 धावांचा आहे. टोटल अशा 5 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 62 वर 62. पुष्पक आदरणीय नगर सेवक शिवराम जी पाटिल जी भी अपने भूतकाल को यहाँ पे याद कर रहे हैं, क्योंकि यही गांव के भूमिपुत्र है कोपरखिरने गांव के और कई सारा क्रिकेट इन्होंने इसी इलाके में खेला है. आणि आता मात्र पायावर चेंडू आदळला, परंतु धाव मात्र घेतलेली नाहीये. तिथे 3 चेंडू आणि किशोर वैयक्तिक 45 वर खेळतोय. 5 धावांची गरज अर्धशतकासाठी आणि संघ जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आणि आता मात्र फुलटॉस प्रथम मेजवानीचा चेंडू, परंतु स्ट्राइक मात्र सोडायला मागत नाहीये किशोर. चांगली कामगिरी, चांगली फटकेबाजी, परंतु तितकाच नाराज दिसतोय. और आदरणीय नगर सेवक प्रशांत जी पाटिल जी के क्या कहने, वो तो सिर्फ छक्के और चौके ही मारते, बाकी इक्का दुक्का रन तो उन्होंने कभी जिंदगी में लिया ही नहीं. नाराज साखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा. निश्चितच चांगला खेळाडू. 47 वैयक्तिक धावाच त्याने आतापर्यंत झाल्यात. चांगली कामगिरी. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. अर्धशतकासाठी 3, सामना जिंकण्यासाठी 4. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. श्वास रोखून आणि आता मात्र खेळून काढला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगली खेळी. खरोखरच किशोर याचं कौतुक करावं तितकंच कमी. निश्चितच सिंहाचा वाटा या धावसंख्येमध्ये, परंतु पराभव आपल्या संघासमोर. प्रदीप सर.
तो बिल्कुल उनके जो फ्रेंचाइज है आदरणीय सूरज जी पाटिल सर, इनके चेहरे के ऊपर मुस्कुराहट यहाँ पे नजर आ रही है और आखिरकार जीतकर उनके टीम ने यहाँ पे दम लिया है। हालांकि दोनों भी टीम